एक रात्र भुताच्या गावी भाग शेवट. नक्कीच काहीतरी घोळ आहे. शैलेश पूर्णपणे सावध झाला. तो माणूस पुढं चलतच होता अन चलत चलतच तो अचानक थांबला. ती बघा माझी झोपडी, झाडातून बोट दाखवत इशारा करीत त्याने सांगितले. कंदिलाचा प्रकाश आता थोडा दिसू लागला होता. सुनंदाला जरा हायस वाटले. तो माणूस म्हणाला, मी आता 5 मिनिटात येतो बरं का भाऊ. आणि जो गेला तो परत आलाच नाही. 15 मिनिटे, 20 मिनिटे उलटून गेले. त्यावर वैतागून शैलेश म्हणाला, कुठे गेला असेल हा? चल सुनंदा, आपण जाऊन बघूयात. आणि हळूहळू दोघांनी मुलांना कडेवर घेतले व त्या झोपडीच्या दिशेने जाऊ लागले. कंदिलाचा प्रकाश बाहेर पडत होता. शैलेशने 2 वेळा आवाज दिला, पण आतून काही कोणाचे उत्तर आले नाही. मग शैलेशने दार हळूच ढकलून उघडले तर समोर असलेलं दृश्य पाहून त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडणे अशक्य होते. काळे कपडे घालून लांब पांढरे केस असलेली एक बाई पाठमोरी बसली होती. मोकळे केस आणि मोठमोठ्याने मंत्र म्हणत होती. मान गरागरा फिरवत हात वारे करीत ती मंत्र म्हणत होती. आजूबाजूला तिच्या हळद कुंकू पसरले होते. लिंब, काळ्या बाहुल्या, एक कवटी, त्यावर हळद कुंकू ओतलेले चक्क रक्ताप्रमाणे वाटत होते. आणि समोर ती राक्षसी प्रतिकृती असलेली बाई त्या सर्वांची पूजा करीत होती. डोळे विस्फारून शैलेश ते सर्व पाहत होता. ते भयंकर दृश्य बघून सुनंदा तर मटकन मोनूला घेऊन खालीच बसली. कशीबशी राणीला खाली ठेवत त्याने सुनंदाला सावरले. भीतीपोटी तिच्या तोंडून आवाज फुटत नव्हता, पण ती ओरडेल या भीतीने शैलेशने तिचं तोंड दाबून ठेवलं. न शांत हो सुनू, असे म्हणत तिला समजावले व बाहेर आले दम टाकत. सुनंदा शांत झाली. तो माणूस तर तिथं कुठं दिसतच नव्हता. तो शैलेशने मागे वळून पाहिलं तर राणी गायब झाली होती. शैलेश गांगरला आणि त्याने इकडे तिकडे पाहिले तर इवलीशी राणी त्याला आतमध्ये दिसली, त्या बाईजवळ. हा काही साधासुधा प्रकार नाही, असे म्हणत सुनंदाला नकळत शैलेश आत गेला की त्या बाईने मागे वळून पाहिले. तिच्या माथीवरून कुंकू, गळ्यात विचित्र माळा. शैलेश तडकन आत गेला आणि त्या बाईला दरडावून म्हणाला, ए कोण तू? काय करतेस हे? सोड माझ्या मुलीला. असे म्हणताच ती बाई विद्रूपरीत्या हसली आणि म्हणाली, मुर्द्या, टोकलंस तू माझ्या पूजेला? हा, सोडणार नाही मी तुला. ती अत्यंत वृद्ध होती, जवळपास 79-80 वर्षाची. ती उठेपर्यंत शैलेशने चपळाईने राणीला उचलून आपल्याकडे घेतले आणि तो बाहेर जाऊ लागला की तसेच त्या बाईने एक काठी जोरदार रीतीने शैलेशच्या पाठीवर हाणली आणि शैलेश विव्हळला. आ! पण लगेच सावरला. प्रसंगवत ध्यानात ठेवत त्याने ती लगेच काठी म्हातारी जवळून हिसकावून घेतली आणि तिच्या डोक्यावर एक जोरदार प्रहार केला. तशी ती म्हातारी जमिनीवर पडली. तिच्या डोक्यातून रक्त वाहून ते चेहऱ्यावर येऊ लागले. तशी ती आणखीनच भयानक दिसू लागली. शैलेशने हातातली काठी खाली फेकली तरी देखील ती म्हातारी उठून पाहू लागली होती. सरपटत सरपटत त्यांच्याकडे येऊ लागली होती आणि बळी बळी अशी ओरडू लागली. शैलेशने बाहेर येऊन झोपडीचे दार घट्ट लावले. सुनंदा बेशुद्ध पडली होती. राणी झोपेतून उठून बघू लागली. तिला काही कळत नव्हते, पण आपल्या आईकडे पाहून ती रडू लागली. बाबा, काय झाले आईला? शैलेशने गाठोड्यातून पाणी काढले आणि बॉटल सुनंदावर ओतली. तशी ती हडबडून दचकून जागी झाली. रडत रडत ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण तोंडातून शब्द फुटेना. शैलेशने मोनूला जवळ घेतले. राणीकडे बघून तो म्हणाला, बेटा, आपल्याला धावायचं आहे ग, नाहीतर आपण वाचणार नाहीत. बाळा, कळाले? छोटीशी राणी. तिने बाबांचा हात धरला आणि दुसऱ्या हातात सुनंदाचा, आणि मोनूला त्याने दुपट्ट्याने करकचून पाठीला बांधले आणि सुनंदाला त्याने जबरदस्तीने उठवले अन म्हणाला, सुनंदा, तुला आपल्या मुलांची शपथ आहे, सावर स्वतःला आणि धाव. तोवर ती म्हातारी दाराजवळ येऊन ठेपली आणि बळी बळी असा एकच हुंकारा तिचा सर्वत्र घुमला आणि ती दार मोठ्या मोठ्याने थोठावू लागली आणि तसेच तिघे आपला जीव मुठीत घेऊन धावू लागले. मिळेल त्या वाटेने पळण्याचा प्रयत्न करू लागले. पाठीमागून भयंकर आवाज त्यांचा पाठलाग करीत होते. राणी भीतीपोटी रडू लागली होती. सुनंदाने लगेच तिला कडेवर घेतले आणि शैलेशचा हात हातात धरून ती धडपडत पळू लागली होती. बऱ्याच अंतरावर गेल्यास ते आवाजाने बंद झाले होते. दोघे दम टाकत तिथे थांबले. पहाटेचे 4 वाजले होते आणि समोर रस्ता दिसू लागला होता. तोच त्यांना कुणाची तरी हालचाल जाणवली. एक 60 वर्षाचा सायकल स्वार त्यांच्या दिशेने येत होता, पण शैलेशला कसलीच रिस्क घ्यायची नव्हती.
2 वेळा भयंकर अनुभव त्याच्या पाठीशी होता. तो सायकलस्वार त्यांच्याकडे संशयास्पद नजरेने पाहू लागला. शैलेश त्याच्याकडे लक्ष न देता सरळ रस्त्याने सुनंदासोबत निघू लागला. तसाच तो माणूस ओरडला, "श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ." ते ऐकून शैलेश आणि सुनंदा चपापले आणि हा कोणी वाईट व्यक्ती नाही याची त्यांना खात्री झाली आणि दोघेही त्याच्याकडे वळले. पण तो गृहस्थ मागे हटला. शैलेशला कळून आले की याचाही गैरसमज झाला आहे. तसाच शैलेश जवळ जाऊन म्हणाला, "श्री स्वामी समर्थ, आता तरी खात्री पटली ना?" ते ऐकताच त्या गृहस्थाने आपल्या गळ्यातील समर्थांचे लॉकेट काढून शैलेशला देव करीत म्हणाला, "माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. हे घ्या, तातडीने हे घाला. या जंगलात भयानक प्रकार घडतात." आणि त्याने आपल्या खिशात असलेल्यापैकी 4 लॉकेट काढत सुनंदा, राणी आणि मोनूला देखील देव केले आणि शैलेश त्यांचे ते बोलणे समजून गेला. त्या गृहस्थाने राणीला लाडाने आपल्या सायकलवर बसवले व ते चौघे तेथून जाऊ लागले की अचानकपणे भयंकर किंकाळी त्या जंगलात घुमली आणि ते तिघेही दचकले. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, "घाबरू नका. स्वामी आपल्या सोबत आहेत. म्हणा श्री स्वामी समर्थ." सगळेच जण एका स्वरात स्वामींचे नामस्मरण करू लागले. हळूहळू उजडू लागले व ते हायवेला एका ढाब्यावर ते गृहस्थ थांबले आणि त्यांनी चहा ऑर्डर केला. सगळेच जण निवांत बसले. सुनंदा मोनूला बघत होती. आता त्याचा ताप कमी झाला होता, तरी पण तो गुंगीतच होता. चहा बिस्किट घेत त्यांचे बोलणे सुरू होते. शैलेशने न राहवून त्यांना विचारले, "तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात काका. पण हे सगळे काय होते?" तो गृहस्थ उत्तरला, "काही गोष्टी अनाकलनीय असतात. इथं या हायवेवर बऱ्याच जणांनी आपला जीव गमावलाय. जो जंगलात गेला तो परत आलाच नाही. कोणी म्हणते जंगलात भूत आहेत, कोणी म्हणते चोर आणि लुटारू आहेत. पण खरं काय कुणालाच काय ठाऊक नाही. अगदी मला सुद्धा. तुमचे नशीब चांगलं म्हणून तुम्ही मला भेटलात, नाहीतर तुमचे बाहेर निघणे अशक्य होते. मी माझा मुलगा गमावलाय तिथं, म्हणून पहाटेच्या 4ला गस्त घालतो तिथं. कुणी ना कुणी भेटतात, पण दरवेळी माणसेच असतील असे नाही. म्हणून मी स्वामींना जवळ ठेवतो. माझे रक्षण होते आणि दुसऱ्यांचेही." शैलेश लगेच म्हणाला, "पण काका ती म्हातारी." त्याचे वाक्य तोडत तो गृहस्थ म्हणाला, "तिचा उल्लेख देखील करू नका. झालं गेलं इथेच विसरा. इथून आले तसे उलट्या पावलांनी आपल्या घरी निघा." सुनंदाकडे बघत तो परत म्हणाला, "बेटा, आता इथून उलट्या पावलांनी सरळ घरी जा. मोठ्या संकटातून देवाने तुम्हाला वाचवलंय. अजूनही संकट टळलेलं नाहीये. घरी जाऊन कुलदेवीच्या नावानं गोंधळ कर. पण स्वामींना विसरू नका. तुम्हाला विश्वास नसेल पण या 2 चिमुकल्यांसाठी नक्की करा." सुनंदाचे डोळे पाणावले. "नक्की करेल काका. तुम्ही आलात देवाच्या रूपाने." तेवढ्यात एक ट्रॅव्हल तिथे येऊन थांबले. चला जा आता तुम्ही," ते सद्गृहस्थ बोलले. शैलेश आणि सुनंदा त्यांच्या पाया पडले. "सुखी राहा," असा आशीर्वाद मनोभावाने त्यांनी दिला. अन शेवटचे एकच ते बोलले, "इथून गेल्यावर सुद्धा हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा देखील प्रयत्न करू नका." या म्हाताराचे एवढे ऐका आणि शैलेशने त्यास होकार दिला आणि ते गाडीत बसले. तो सद्गुरू सायकल घेऊन उभा होता. तिघांनी त्यांना हात हलवून निरोप घेतला आणि ते गृहस्थही निघाले. सुनंदा आणि शैलेश गाडीतून त्यांच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले. आई वडिलांच्या प्रेमाला आणि स्वामींच्या नामाला कशाचीही तोड नसते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. समाप्त.